Afternoon students, see in this video lecture we will start a new chapter man-made materials. Man-made materials म्हणजे काय तर मानव निर्मित पदार्थ म्हणजे बघा जे पदार्थ किंवा ज्या गोष्टी मानवाने बनवलेल्या आहेत माणसाने बनवलेल्या आहेत त्याला आपण man-made materials असं म्हणतो आणि ज्या निसर्गतःच आहेत त्याला आपण नॅचरल मटेरियल्स किंवा नैसर्गिक गोष्टी असं म्हणतो. सो वी आर यूज व्हेरियस टाइप ऑफ मटेरियल्स इन आवर डे टू डे लाईफ. So those materials are made up of various material like woods, glass, plastic, thread, soil, metals, rubber. म्हणजे या सर्व गोष्टींपासून बनवलेल्या अनेक गोष्टी आपण रोजच्या दैनंदिन वापरामध्ये वापरत असतो. त्यामधल्या काही गोष्टी ह्या नैसर्गिक असतात म्हणजे नॅचरल असतात तर काही गोष्टी या मॅनमेड म्हणजेच मानवनिर्मित आपण आपल्या हाताने बनवलेल्या असतात. सो ह्युमन परफॉर्म रिसर्च ऑन व्हेरियस नॅचरल मटेरियल्स इन लॅबोरेटरी. आणि माणूस काय करत असतो तर ह्याच निसर्गामध्ये ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यांच्यावरच प्रयोगशाळेमध्ये रिसर्च करून त्यापासून अनेक नवनवीन गोष्टींची निर्मिती तो करत असतो. विथ द हेल्प ऑफ इट व्हेरियस मटेरियल्स आर मॅन्युफॅक्चर इन फॅक्टरीज. आणि याच प्रयोगामुळे आपण अनेक प्रकारच्या ज्या मटेरियल्स आहेत किंवा गोष्टी आहेत त्या आपण मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्येच प्रोड्यूस करू शकतो बनवू शकतो. सो त्याच्यामधल्या काही एक्झाम्पल्स आहेत ग्लास, प्लास्टिक, आर्टिफिशियल थ्रेड्स, थर्मोकॉल्स. अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ह्या नॅचरल गोष्टींवर प्रक्रिया करून आपण ह्या गोष्टी बनवू शकतो. आणि तेच आपण यामध्ये पहिलं मॅनमेड मटेरियल जे आहे ते आहे प्लास्टिक. त्याचे आपण प्रॉपर्टीज आणि युजेस बघणार आहोत. तर प्लास्टिक इज अ मॅनमेड मटेरियल शोईंग द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी अँड मेड अप ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर्स. आता प्लास्टिक जे आहे ते वेगवेगळ्या ऑर्गॅनिक पॉलिमर्सपासून बनलेलं असतं आणि ते प्लास्टिसिटी म्हणजे प्लास्टिसिटी हा जो गुणधर्म आहे तो प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकला आपण हीट देऊन त्याला कोणत्याही आकारामध्ये आपण हे करू शकतो. प्लास्टिकला आपण हीट देऊन कोणताही आकार त्याला देऊ शकतो त्यालाच आपण प्लास्टिसिटी असं म्हणतो. सो स्ट्रक्चर ऑफ ऑल प्लास्टिक इज नॉट सेम. आणि प्रत्येक जे प्लास्टिक आहे म्हणजे आपण घरामध्ये जर प्लास्टिकची भांडी वापरत असेल तर त्याचं प्लास्टिक वेगळं असतं किंवा जे आपण वेगवेगळ्या वस्तू वापरतो प्रत्येक दैनंदिन वस्तूमध्ये प्लास्टिक ही गोष्ट असते. तर प्लास्टिक मटेरियल्स आणि ते प्लास्टिक हे वेगवेगळ्या घटकांपासून तयार झालेलं असतं. त्याची घनता म्हणजेच त्याचं डेन्सिटी थिकनेस हे वेगवेगळं आहे हे आपल्याला समजतं. डिपेंडिंग अपॉन द इफेक्ट ऑफ हीट प्लास्टिक कॅन बी क्लासिफाईड इंटू टू टाईप्स. म्हणजे हीटमुळे उष्णतेमुळे प्लास्टिकचे दोन प्रकार पडतात. तर काही जे प्लास्टिक असतात ते बघा आपण हीट दिली की ते पटकन मेल्ट होतात त्याला आपण थर्मोप्लास्टिक असं म्हणतो. आणि काही प्लास्टिक असे असतात जे हीट दिल्यावरही पटकन त्यांच्यामध्ये काहीच बदल होत नाही त्याला आपण थर्मोसेटिंग प्लास्टिक असं म्हणतो. आता बघा हीट दिल्यामुळे पटकन मेल्ट होणारं प्लास्टिक त्याला आपण थर्मोप्लास्टिक असं म्हणतो. तर हे काय होतं हीट दिल्यामुळे हे प्लास्टिक मेल्ट होतं आणि त्याला आपण हवा तो आकार देऊ शकतो. सो द प्लास्टिक दॅट कॅन बी मोल्डेड ॲज पर आवर विश इज कॉल्ड ॲज अ थर्मोप्लास्टिक. मेल्ट होतं आणि आपण त्याला इझिली मोल्ड करू शकतो. इझिली आपण वितळून त्याला कोणताही आकार देऊ शकतो त्याला आपण थर्मोप्लास्टिक असं म्हणतो. आणि त्याचं एक्झाम्पल आहे पॉलिथिन. आपण ज्या बघा पॉलिथिनच्या बॅग्स यूज करतो त्या बॅग्स ह्या थर्मोप्लास्टिकपासून बनलेल्या असतात कारण त्यांना उष्णता दिल्यानंतर त्या पटकन मेल्ट होतात आणि आपण त्यांना रिसायकल करून त्यांना हवा तो आकार देऊ शकतो. त्यानंतर फॉर अजून पण PVC आर यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग द टॉयज, कॉम्स, प्लेट्स, बाउल्स. आणि आपलं जे किचनवेअरमध्ये आपण जे प्लास्टिक यूज करतो ते सुद्धा थर्मोप्लास्टिक असतं आणि तेच प्लास्टिकला आपण पुन्हा एकदा रिसायकल करून त्याला जर आपण हीट दिली तर आपण वेगवेगळ्या शेपमध्ये त्याला आकार देऊ शकतो. देन सेकंड वन अनादर प्लास्टिक इज सच दॅट वन्स अ स्पेसिफिक शेप इज गिवन विथ द हेल्प ऑफ मोल्ड इट्स शेप कॅनॉट बी चेंज्ड ऑन हीटिंग. आणि त्याला आपण थर्मोसेटिंग असं म्हणतो. ह्या प्लास्टिकमध्ये काय होतं जर आपण ह्या प्लास्टिकला वितळून एकदा एक शेप दिला तर पुन्हा त्याच्यावर हीटचा काही परिणाम होत नाही. त्याचा जो शेप आहे तो आहे असाच राहतो. त्याच्यावर कोणताच परिणाम आपल्याला उष्णतेचा किंवा हीटचा झालेला दिसून येत नाही. अशा प्लास्टिकला आपण थर्मोसेटिंग प्लास्टिक असं म्हणतो. सो त्याचे एक्झाम्पल आहेत इलेक्ट्रिक स्विचेस कवरिंग ओव्हर द हँडल्स ऑफ कुकर. म्हणजे आपण घरामध्ये जे इलेक्ट्रिक स्विचेस वापरतो ते इलेक्ट्रिकल जे स्विचेस आहेत
ते इलेक्ट्रिकल स्विचेस या थर्मोसेटिंग प्लास्टिकपासून बनलेले असतात. त्यामुळे त्याच्यामधून जेव्हा इलेक्ट्रिसिटी पास होते तेव्हा त्या इलेक्ट्रिसिटीचा किंवा कोणताही हीटचा त्या स्विचेसवर काही परिणाम होत नाही. तसेच आपण घरामध्ये जे प्रेशर कुकर यूज करतो त्या प्रेशर कुकर्सचे जे हँडल्स असतात ते हँडलसुद्धा थर्मोसेटिंग प्लास्टिकपासून बनवलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे प्रेशर कुकर जरी गरम झाला तरी त्याच्या उष्णतेचा, त्याच्या हीटचा त्याच्या हँडलवर काहीच इफेक्ट होत नाही हे आपल्याला त्यावरून दिसून येते. अशा प्रकारे हीटमुळे प्लॅस्टिकचे 2 प्रकारामध्ये विभाजन होते. फर्स्ट थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिकला आपण हीट दिली की तो लगेच मेल्ट होतो आणि त्याला आपण हवा तो आकार देऊ शकतो. त्यानंतर दुसरा आहे थर्मोसेटिंग, ज्याच्यावर हीटचा कोणताही उपयोग होत नाही आणि त्याचा जो शेप आहे तो आहे असाच राहतो. त्यानंतर सेकंड आहे प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक. तर प्लास्टिकचे काही गुणधर्म आहेत ते बघूयात आपण. प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक. तर फर्स्ट वन प्लास्टिसिटी, म्हणजे त्याला आपण आकार्यता असं म्हणतो की आपण प्लास्टिकला उष्णता देऊन त्याला वितळून आपण त्याला हवे ते आकार देऊ शकतो. त्याच गुणधर्माला आपण प्लास्टिसिटी किंवा आकार्यता असं म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा आहे दॅट इट डज नॉट डिकम्पोज, म्हणजे प्लास्टिकचं विघटन होत नाही, त्याच्यावर कोणतेही सूक्ष्मजीव जे आहेत ते प्लास्टिकचं विघटन करू शकत नाही. त्यामुळे प्लास्टिक हजारो वर्षानंतर सुद्धा आहे त्याच स्थितीत आहे तसंच राहू शकतं. त्यावर कारण त्याच्यावर वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही, सूक्ष्मजीव त्याचे विघटन करू शकत नाहीत. म्हणून इथं म्हटलंय इट डज नॉट डिकम्पोज, देन इट डज नॉट अफेक्टेड, इट इज नॉट इझिली अफेक्टेड बाय sunlight, rains, heat and humidity. म्हणजे बघा जसं म्हणाला की वातावरणातल्या कोणताही परिणामाचा प्लास्टिकवर काही परिणाम होत नाही. कितीही पाऊस येऊ द्या, कितीही उष्ण ऊन झालं, कितीही उष्णता वाढली तरी त्याचा प्लास्टिकवर कोणताही परिणाम होत नाही. ते आहे त्या स्थितीमध्ये सुरक्षित राहते. त्यानंतर चौथा गुणधर्म आहे आयटम्स ऑफ एनी कलर कॅन, आणि आपण ह्याला इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इट इज बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे प्लास्टिक एक उष्णतेचं आणि विजेचं दुर्वाहक आहे. त्याच्यामधून विजेचं आणि उष्णतेचे आपण परिवहन करू शकत नाही. म्हणून इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आणि पाचवा आहे इट इज अ लाईट वेटेड, आणि हे वजनानं हलकं असल्यामुळं आपण ते इझिली कॅरी करू शकतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे आपण अलगद उचलून नेऊ शकतो, कारण ते लाईट वेटेड म्हणजे त्याचं वजन खूपच कमी असतं. तसेच प्लास्टिक डज नॉट कॉरोड, म्हणजे याचं कोरोजन किंवा ह्याला जंग लागत नाही. जसं बघितलं आपण लोखंड खूप दिवसापर्यंत ठेवलं तर त्याच्यावर गंज चढायला सुरुवात होते. त्याप्रमाणे प्लास्टिक किती जरी दिवस तसं पाण्याच्या संपर्कात राहिलं काय, हवेच्या संपर्कात राहिलं काय, प्लास्टिकवर कोणताही इफेक्ट होत नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे प्लास्टिक डज नॉट कोरोड. बघा या अशा प्रकारे प्लास्टिकची काही प्रॉपर्टीज आहेत. तर फर्स्ट पहिलं त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे प्लास्टिसिटी, म्हणजे प्लास्टिकला आपण उष्णता देऊन त्याला आपण हवा तो आकार देऊ शकतो. तसेच सेकंड आहे इट डज नॉट डिकम्पोज, म्हणजे सूक्ष्मजीवांद्वारे अगदी जमिनीच्या आतमध्ये जरी प्लास्टिक राहिलं तरी काही काळानंतर आपण त्या सापडलं तरी ते त्याच स्थितीमध्ये राहतं, कारण सूक्ष्मजीव त्याचे विघटन करू शकत नाहीत. सो इट डज नॉट डिकम्पोज. देन थर्ड वन इट इज डज नॉट इझिली अफेक्टेड बाय द सनलाईट, रेन्स, हीट, म्हणजे कितीही प्रमाणात बाहेर ते पावसात राहू द्या, कितीही ऊन वारा आला, वादळ आलं तरी त्याचा प्लास्टिकवर कोणताही इफेक्ट किंवा कोणताही परिणाम झाल्याचा आपल्याला दिसून येत नाही. त्याचा रंग, रूप
शेप काहीही बदलत नाही, ते आहे त्या स्थितीमध्ये राहतं. त्यानंतर आहे इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे प्लास्टिक हा अधातू या प्रकारामध्ये मोडतो. इट इज अ नॉन मेटल सो इट डज नॉट कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. म्हणून बऱ्याच अशा गोष्टींमध्ये ॲज अ नॉन कंडक्टर आपण प्लास्टिकचा यूज केलेला दिसून येतो. त्यानंतर इट इज अ लाईट वेटेड, आणि ह्या सर्व गोष्टींमुळे प्लास्टिकचं जे वजन आहे ते खूपच कमी असतं. त्यामुळे ते लाईट वेटेड असल्यामुळे आपण त्याला इझिली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अलगद आणि सहजपणे उचलून नेऊ शकतो, कॅरी करू शकतो, कारण ते वजनाला हलकं असतं. आणि शेवटची प्रॉपर्टी आहे प्लास्टिक डज नॉट कोरोड, म्हणजे जसं लोखंड आपण काही वेळापर्यंत हवेमध्ये किंवा पाण्यात राहिलं तर त्याला गंज चढायला सुरुवात होते, त्याप्रमाणे जरी प्लास्टिक कितीही वर्ष कितीही महिने जरी पाण्यामध्ये किंवा हवेच्या संपर्कात आलं तरी त्याच्यावर गंज चढत नाही, ते आहे त्या स्थितीत राहतं, ते खराब होत नाही. तर अशा प्रकारचे प्लास्टिकच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर आपण थर्मोसेटिंग आणि थर्मोप्लास्टिक या दोन टाईप्स जे आहेत प्लास्टिकचे त्याच्यामधली काही उदाहरणे बघणार आहोत, जी आपण डेली लाईफमध्ये यूज करत असतो. पहिलं आहे आपलं थर्मोप्लास्टिक. तर ह्या थर्मोप्लास्टिकमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक मटेरियल्स येतात, आणि ते प्लास्टिक मटेरियल्स आपण रोजच्या वापरामध्ये कोणत्या प्रकारात उपयोग करतो ते आपण बघणार आहोत. तर बघा, पहिलं आहे थर्मोप्लास्टिक. त्याला आपण पॉलिव्हिनिल क्लोराईड म्हणजे PVC असं म्हणतो. आणि ह्या PVCचा जो उपयोग आहे तो आपण बॉटल्स, जो आपल्या पाण्याच्या बॉटल्स असतात ते बॉटल्स प्लस रेनकोट, आपण पावसाळ्यामध्ये जे रेनकोट वापरतो त्या रेनकोट, तसेच आपल्या जे पाईप्स असतात, नळाचे पाईप्स वगैरे जे असतात ते पाईप्स बनवण्यासाठी आपण PVC या थर्मोप्लास्टिकचा वापर करत असतो. त्यानंतर दुसरं आहे पॉलिस्टेरीन, त्याला आपण PS असं म्हणतो. या पॉलिस्टेरीनचा उपयोग आपण CD आणि DVDचे जे कवर असतात, CD DVD किंवा TV वरचे जे कवर्स असतात ते कवर्स बनवण्यासाठी आपण पॉलिस्टेरीन प्लास्टिकचा वापर करत असतो. त्यानंतर तिसरं प्लास्टिक आहे पॉलिइथिलीन, त्याला PE असं म्हणतात. याचा वापर आपण मिल्क बॅग्स, पॅकिंग बॅग्स, म्हणजे बघा दुधाच्या ज्या पिशव्या असतात त्या दुधाच्या पिशव्या किंवा आपल्या ज्या पॅकिंग बॅग्स असतात त्या पॅकिंग बॅग्स बनवण्यासाठी सुद्धा आपण या प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर हा रोज करत असतो. त्यानंतर चौथं आहे पॉलिप्रॉपिलीन, त्याला आपण PP असं म्हणतो. आणि या प्लॅस्टिकचा वापर आपण पार्ट्स ऑफ लाऊडस्पीकर्स अँड व्हेकल्स, म्हणजे बघा आपल्या घरामध्ये जे स्पीकर्स असतात किंवा जे व्हेकल्स, गाड्यांचे जे पार्ट्स असतात ते गाड्यांचे पार्ट बनवण्यासाठी आपण या प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर करत असतो. तसेच यापासून आपण मॅट्रेसेस, लॅबोरेटरी अप्लायन्सेस सुद्धा आपण या पॉलिप्रोपिलीन पासून बनवू शकतो. त्यानंतर दुसरं आहे थर्मोसेटिंग. तर थर्मोसेटिंगमध्ये फर्स्ट आहे बेकलाईट. हे जे बेकलाईट प्लास्टिक आहे याचा वापर आपण TV, टेलिफोन्स यांचे कवर बनवण्यासाठी करत असतो. TV आणि टेलिफोनचे जे कवर असतात, जे रिमोटचे कवर असतात ते कवर बनवण्यासाठी आपण बेकलाईट या प्लास्टिकचा वापर करतो. देन सेकंड वन इज अ मेलामाइन. मेलामाइनचा बेसिकली वापर आपण क्रॉकरीज बनवण्यासाठी करत असतो. घरामध्ये आपण जी प्लास्टिकची क्रॉकरी यूज करतो ती क्रॉकरी मेलामाइन या प्लास्टिकपासून बनवलेली असते. देन थर्ड वन इज अ पॉलियुरेथिन. या प्लास्टिकचा वापर आपण स्मॉल बोट्स, फर्निचर्स, प्लास्टिकची जी फर्निचर्स असतात किंवा पाण्यावर चालणाऱ्या ज्या छोट्या छोट्या बोटी असतात त्या बोटी बनवण्यासाठी आपण या प्लास्टिकचा वापर करत असतो. आणि द लास्ट वन इज पॉलिस्टर. त्याचा आपण फायबर ग्लास बनवण्यासाठी किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण याचा वापर करत असतो. तर अशा प्रकारे हीटवर डिपेंडंट प्लास्टिकचे 2 टाईप्स होतात आणि त्या प्लास्टिकच्या 2 टाईप्समध्ये सुद्धा हे वेगवेगळे टाईप्स आहेत.
आणि त्यांचे युजेस आपण बघितले. PVC आपण बॉटल्स आणि रेनकोटसाठी, तसेच CD, DVD कवर्स, मिल्क बॅग्स आणि पॅकिंग बॅग्स, तसेच पार्ट्स ऑफ लाऊडस्पीकर आणि व्हेकल बनवण्यासाठी आपण थर्मोप्लास्टिकचा उपयोग करतो. आणि आपण थर्मोसेटिंग प्लास्टिकचा उपयोग TV, टेलिफोनचे कवर, तसेच घरामध्ये वापरणारे आपण क्रॉकरीज, स्मॉल बोट, फर्निचर्स, फायबर ग्लास आणि मोठ्या प्रमाणावर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये थर्मोसेटिंग प्लास्टिकचा वापर हा केला जातो.